नाशिक नाशिक नाशिकवर सिंहस्थ कुंभमेळ्यावर सध्या फोकस आहे संपूर्ण प्रशासनावर. आपल्या सत्ता काळामध्ये सिंहस्थ कुंभमेळा झालेला होता. आता आपण जी माहिती घेत आहे किंवा आपल्याला जे कळतं सिंहस्थाची कामं शहरावर सुरू आहेत, काय इनपुट्स आहेत आणि काय नेमकी अपेक्षा आहे? मी तुम्हाला माझा अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला मी 2 आत्तापर्यंत कुंभमेळे मी असताना इथे झालेत. एक 2003चा आणि एक 2015चा. 2003चा कोणाला आठवत पण नसेल, 2015 बद्दल आपण बोलू. 2015चा जो कुंभमेळा झाला त्यावेळेला जी काही नाशिकमध्ये जी काही कामं झाली आणि ज्या प्रकारे कुंभमेळा झाला, मला असं वाटतं की नाशिक शहराला देखील कळलं नव्हतं की कुठे काय कामं सुरू आहेत आणि कशा प्रकारची कामं सुरू आहेत. ती झाल्यानंतर सर्वांना दिसलं की कशा प्रकारचे रस्ते झालेत आणि काय झाले वगैरे. आणि त्या कुंभमेळ्यातनं पैसे काढणं, त्यातनं काही अर्थकारण हा मुळात उद्देश नसल्यामुळे तो खूप सोप्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने तो त्यावेळेला झाला. आत्ताचं जे मला दिसतंय ते मला मी ऐकल्यात ज्या गोष्टी, काय रे बाबा तू कुठे होतास तू? सर आता राहू दे बस. आत्ता मी तुमच्याच माध्यमातून ज्या गोष्टी आमच्या कानावरती येतात, संपूर्ण शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत, काही गाड्या ट्रक बिग सगळे खड्ड्यामध्ये गेलेले आहेत, माणसं गेली आहेत त्याच्यामध्ये खास करून. परंतु या प्रशासनाला काही नाही, डिम्म येतं ना. माणसं मेल्याचं गेल्याचं यांना कुठचे काही सोयसूतक नाही आहे. आणि बस आपली त्या सगळ्या भागातनं, म्हणजे त्या सगळ्या कामातनं कमिशन कशी मिळतील हाच फक्त एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. या कुंभमेळ्यासाठी मला कळले त्याप्रमाणे सगळे काही अनेक कॉन्ट्रॅक्टर्स हे गुजरातमधले आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जन्मालाच नाही आले असा भाग आहे. आणि वरून जे आदेश येतील त्याप्रमाणेच फक्त हे कुंभमेळे करायचे. आणि महाराष्ट्रामधल्या एकूणच सगळ्या गोष्टी ह्या वरतून जे आदेश येतील त्याप्रमाणेच जर समजा हाताळायचे असतील तर त्यांना लख लाभो. दुर्दैव आहे, मला वाईट या गोष्टीचं वाटतं. इतकं सुंदर मी त्यावेळेला आम्ही नाशिक केलं होतं, त्याची सगळी दुर्दशा बघून वाईट वाटतं. म्हणजे ते बोटॅनिकल गार्डन असेल किंवा माननीय बाळासाहेबांच्या नावाने केलेलं म्युझियम असेल किंवा अनेक गोष्टी ज्या त्यावेळेला केल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टींची बस दुसऱ्याने केलंय म्हणून त्याची वाट लावायची. मला काल का परवाच मी हा प्रश्न विचारला की त्या स्मार्ट सिटीज काय झालं, त्या स्मार्ट सिटीचं कुठे गेलं? त्या स्मार्ट सिटी कुठच्याही देशातल्या कुठच्याही शहरामध्ये तुम्हाला काहीही दिसत नाहीये. सगळी शहरं बर्बाद होताना दिसत आहेत. आणि मला ज्या प्रकारे निवडणुका हाताळल्या जात आहेत त्याही खूप फ्रॉड पद्धतीनेच हाताळल्या जात आहेत. हे लोकांनाही कळले, लोकांनाही माहिती आहेत ह्यांना मतदान कशा प्रकारचं होत आहे. परंतु जे काही करतायत मतदान, त्यांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. म्हणजे नाशिकमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती झाडं तोडली जात आहेत, त्याच्यावरती एवढी आंदोलनं झाली, काही नाही, प्रशासन डिंब. आणि ते सगळं चालू असताना देखील ज्यावेळेला निवडणुका झाल्यानंतर परत जर समजा भाजपचं लोकांना निवडून देत असतील, भोगा. अजून काय बोलू शकतो मी? हा बोला. देशभर दिसतंय